आणि ज्या मुलांना कमी मार्क पडले त्यांचं डबल अभिनंदन करतो. बरोबर आहे का? हे बघा, आता एक विद्यार्थी किती पर्यंत आहे तर सर्व हे सर्व 10वीचं आहे का? हे 10वीचं आहे, 8वी पाहिजे समजा 10वीचे आहे. बरोबर आहे का? मी सुद्धा तुमच्यासारखाच अशाच ठिकाणी बसून आणि इथपर्यंत आलो आहे. बरोबर आहे की नाही? ज्या मुलांना कमी मार्क पडले त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही बघा. बरोबर आहे का? आता मला सांगा, तुमचं काय, आता ही जी मुलं आहे यांचं तुमचं काय ध्येय आहे? तुम्हाला काय काय म्हणायचं? एक जण कोणतरी सांगा, कोणाला बोला सांगा ते 100 पैकी 100 मार्क वर काय श्रावण ते बोल, तुला काय काय म्हणायचं? तुझं काय ध्येय आहे? कलेक्टर. बरोबर ना? त्यासाठी काय करणार? तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. बरोबर आहे? तुला किती मार्क पडले? 100 पैकी 100% तुला गुण भेटले आहेत. बरोबर आहे की नाही? आता समजा मला सांगा, तुम्ही एखादा विद्यार्थी असा असेल की त्याला कमी मार्क पडलेले आहे. बरोबर आहे की नाही? बस 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 त्याला कमी मार्क पडले, त्यांनी काही असं काही डिस्प्यूट व्हायचं काही कारण नाही. तुम्ही जरा मोबाईल आहे पडतो याकडे नाही, असं कसं की मोबाईल नाही. तुम्ही मोबाईलवर त्याचा जर वापर चांगला केला आपण तर निश्चितच आपण त्याला फायदा होतो. तर त्याचा वापर जर आपण जर चुकीच्या मार्गाने केला तर 100% आपण त्या ठिकाणी वाहत जातो. आपलं सगळं लाईफ त्याने पॉलिश होतो. म्हणजे दोन्ही पण काम करतो. तुम्हाला उंच पण मिळू शकतो आणि खाली पण आढळू शकतो. असा मोबाईल आहे. आपण त्याचा फायदा कसा घ्यायचा आपण ते बघायचं. बरोबर आहे की? तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं, भरत आंधळे म्हणून टाकत होते, काय भरत आंधळे, त्यांना 10वीमध्ये 4 वेळेस नापास झाले. किती? तुम्ही कल्पना करणार का? तुम्ही तर आता तुम्ही 100% मार्क पडले त्याला. आता बाकी मुलं तर त्यांना 60, 70, 80 काही त्रास आहे. बरोबर आहे की नाही? पण 10वीमध्ये 4 वेळेस नापास झाला माणूस. किती? 4 वेळेस. तुम्ही 5 वेळेस झाले म्हणजे पहिल्याच्या जे काही कोणी कमी असेल तर तो UPSC देतोय. तो काय UPSC देऊन तो IRS बनतोय. बघा. आणि तुम्ही काय मग आता काय समजा तुम्ही ठरवा.